नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा सोबतच तुमची संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. सोबतच रेकॉर्डेड बॅचेस जे आहेत त्या रेकॉर्डेड बॅचेस आपल्या ऍप्लिकेशन वरती चालू आहेत. तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेशन करू शकता. जास्त इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला जाईल. ठीक आहे. सो आजचं जे आपलं सेशन आहे, इंडियन पॉलिटीचे जे क्वेश्चन असतात ना, म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास तर असतो, पण होतं काय माहिती का, तर तिथं विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम येतो. समजतं लवकर, लक्षात घ्या, समजतं लवकर, पण इंडियन पॉलिटी हा विषय असा आहे की जितक्या लवकर समजतो तितक्या लवकरच तो विसरतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी विद्यार्थी मला विचारतात की मॅडम तुम्ही हे कंटेंट कुठून घेत आहात, तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावा. कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये तुम्हाला 29वी सुधारित आवृत्ती मिळेल. इथं तुम्हाला 87वी आवृत्ती गट ब साठी पण मिळत आहे. एमपीएससी सेक्शन मध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला 29वी आवृत्ती मिळून जाईल. ठीक आहे. पण स्पेसिफिक तुम्ही रेफरन्स बुक पण वापरू शकता. बघा, आजचं जे सेशन आहे आपण इंडियन पॉलिटीचं घेतोय, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड आपली पुस्तकं आहेत. गव्हर्नन्सचं पुस्तक नक्की वापरा तुम्ही, पंचायत राजचं पुस्तक वापरा, किंवा तुम्हाला इथं आपल्या लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक देखील मिळत आहे. तर ही पुस्तकं आपल्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. पहिला क्वेश्चन म्हणजे मी सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहेत बुकमधून. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे लक्षवेधी सूचनेबद्दल. ठीक आहे. लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न याच्यावरती आयोगाचे कायम क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता असा काही भाग असा असतो की जो तुम्हाला आयोगाकडून सतत विचारला जातो. ठीक आहे. ओके, म्हणजे किती जरी तुमचा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा सेट होऊ द्या, तो भाग असा असतो की आयोगाकडून सतत आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ओके, पहिल्यांदा तुम्हाला लक्षवेधी सूचना म्हणजे काय ते माहित पाहिजे. फर्स्ट सेंटेन्स त्यांनी दिलेला आहे बघा. निकडीच्या सार्वजनिक हिताच्या बाबीकडे मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठीचा हा एक उपाय आहे. मंत्र्याकडून खात्रीशीर माहिती मिळवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये सरकारवर कोणतीही टीका नसते. 1952 पासून सुरू असलेली संसदीय प्रणालीतील ही एक नाविन्यपूर्ण भारतीय पद्धती आहे. याचा कामकाज आणि प्रक्रियेच्या नियमांमध्ये उल्लेख नाही. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन खूप चांगला आहे, लेंदी आहे, आणि लेंदी क्वेश्चन राज्यसेवेला विचारले जातात. हे तुम्ही इथं थोडस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके, बघा इथं जर तुम्ही बघितलं तर 5 सेंटेन्स आपल्याला दिलेले, बरोबर, 5 सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत. 5 सेंटेन्स पैकी जर तुम्ही बघाल तर तुमचं उत्तर आहे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं सेंटेन्स बरोबर आहे, तिसरं सेंटेन्स पण बरोबर आहे. ठीक आहे. क्लिअर. आता राहिला प्रश्न इथं, ही जी लक्षवेधी सूचना आहे ना, ही संसदीय प्रणालीतील एक नाविन्यपूर्व पद्धती आहे, पण कधीपासून चालू आहे बघा. कधीपासून चालू आहे, बरोबर, 1952 पासून चालू आहे. मग 1952 पासून जर चालू असेल तर याला तुम्ही नाविन्यपूर्व म्हणू शकता का, किंवा कामकाज आणि प्रक्रियेच्या नियमांमध्ये याचा उल्लेख आहे का? हे दोन सेंटेन्स इथे चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला नाही आलं तर मी याचं उत्तर तुम्हाला इथं देईन. ठीक आहे. तर याच्याबद्दल थोडंसं कंटेंट आपण घेतलेलं आहे, लक्षात घ्या. बघा, तातडीच्या, एकच मिनिट थांबा. तर तातडीच्या आणि सार्वजनिक महत्वाच्या बाबींकडे संबंधित मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी जी सूचना दिली जाते त्याला काय म्हटलं जातं, लक्षवेधी सूचना. ठीक आहे. आता ही जी सूचना असते की नाही, किंवा सूचनेमध्ये तुम्ही जे घटनेचा उल्लेख करताय ना, तर ती घटना कधी घडली त्या तारखेचा उल्लेख करणं फार आवश्यक असतं, लक्षात घ्या. ओके. तर आमदारांचं शस्त्र म्हणवल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहित पाहिजे. मग अन्यथा सूचने म्हणजे तातडीने ठरवणे अवघड जातं, बरोबर, सूचना स्वीकृत करता येत नाही. तसेच कुठल्या शाखेमध्ये वगैरे 5 वाजेपर्यंत देणं आवश्यक आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सदस्यांना काय करावं लागतं, सत्र सुरू होण्यापूर्वी लक्षवेधी सूचना द्यायच्या असल्यास अशा सूचना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर नव्हे अशा बेताने पोहोचतील अशा पाठवायच्या असतात.
3 दिवसापूर्वी आलेल्या सूचना विचारात घेतल्या जात नाहीत. लक्षात घ्या. दररोज 3 सूचना कार्यक्रम पत्रिकेवर दाखवण्यात येतात. सूचनेवरील चर्चेकरता 10 मिनिटं इतका वेळ असतो. सभागृहात सूचना मांडल्यानंतर संबंधित मंत्री निवेदन करतात. हे सगळे पॉइंट जे आहेत ना, हे सगळे पॉइंट तुम्हाला इथं काय करायचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला बघा, पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. तर संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना त्या सभागृहाचा सदस्य म्हणजे खासदार किंवा आमदार मांडतात, विचारतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. निवेदनाच्या प्रती अगोदर सदस्यांना वाटण्यात आल्या असतील तर मंत्री महोदय फक्त निवेदन प्रस्तुत केल्याप्रमाणे असं म्हणतात. लक्षवेधी सूचनेवर भाषण करता येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1-2 प्रश्न विचारण्याची मुभा आहे. अधिक स्पष्टीकरणासाठी ज्या सदस्यांची लक्षवेधी सूचना असेल त्या सदस्यांना प्रश्न विचारण्याची पूर्ण संधी मिळाल्यावरच सभापतींनी परवानगी दिल्यास इतर सदस्यांना प्रश्न विचारता येतो. लक्षात ठेवा, हे एक्स्ट्रा ऍडिशनल पॉइंट मी तुम्हाला देत आहे. अनेक सदस्यांनी एकाच विषयावर जर लक्षवेधी सूचना दिली असेल तर त्या सर्व सदस्यांची नावे त्या लक्षवेधी सूचनेत त्यांच्या सूचना कार्यालयात ज्या क्रमाने मिळाल्या असतील त्या क्रमाने जोडण्यात येतात. कार्यक्रम पत्रिकेवर ज्या क्रमाने नावे दाखवली असतील त्या क्रमाने सदस्य सूचना मांडू शकतात. सर्वच गैरहजर असल्यास सूचना मांडली जात नाही, त्याच्यामुळे निवेदन होत नाही. हेही पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, इथं काय आहे. तहकुबीच्या ठरावासंबंधी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. लक्षात घ्या, तहकुबीचा ठराव. ठीक आहे. तहकुबीच्या ठरावासंदर्भात खालील विधाने ओळखा किंवा कोणती विधाने बरोबर आहेत ते बघा. पहिलं सेंटेन्स आहे, गृहाचं नेहमीचे कामकाज बाजूला ठेवण्याची एक विशेष पद्धत आहे. सार्वजनिक हिताच्या निकडीच्या बाबीकडे गृहाचं लक्ष वेधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते. तहकुबीचा ठराव मांडण्यासाठी त्यास किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आणि याच्यामध्ये सरकारवरती टीका केलेली असते. आता याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन अगोदर तुम्ही व्यवस्थित ऐका, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन उत्तराकडे वळूया. ठीक आहे. बघा, आपल्या MPSCच्या एक्झाम मध्ये ना तहकुबी, अधिवेशन, विसर्जन याच्यावरती क्वेश्चन कायम येतात. तर संसदेच्या अधिवेशनाबद्दल जर तुम्ही बोलाल ना तर तुम्हाला इथं कलम 85, ठीक आहे, कलम 85 राष्ट्रपती, एकच मिनिट थांबा. बघा, सभागृहाची बैठक संपल्याच्या घोषणेला तहकुबी म्हणतात. बरोबर. आता इथं कलम 85 चा संबंध काय आहे, कोणी मला सांगू शकतं का? कलम 85 चा संबंध काय आहे? बघा, कलम 85 चा संबंध काय आहे तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता. तर सभागृहाची बैठक संपल्यानंतरची जी घोषणा असते ना, तर ती घोषणा त्याला आपण काय म्हणतो? तहकुबी म्हणतो. बरोबर. बैठकीच्या तहकुबीची घोषणा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यामार्फत करतात. तहकुबीची घोषणा निश्चित कालावधीसाठी केली जाते. निश्चित कालावधी म्हणजे तास असेल, दिवस असेल, आठवडे असतील. आणि बैठक संपल्यानंतर, लक्षात घ्या, बैठक संपल्यानंतरची घोषणा तहकुबी व्यतिरिक्त अनिश्चित काळासाठी तहकुबी, सत्र समाप्ती आणि विसर्जन याद्वारे होऊ शकतं. तुम्हाला डिफरन्स समजला का? बघा, डिफरन्स समजणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. कारण का डिफरन्स जर तुम्हाला, सत्र समाप्ती म्हणजे काय, तहकुबी म्हणजे काय, हे जर डिफरन्स तुम्हाला नाही समजला तर तुम्हाला इथं कन्फ्युजन होऊ शकतं. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा. आता याचा आन्सर आपण बघूया. उत्तर आहे 1, 2, 4 आणि 5. ठीक आहे. 1, 2, 4 आणि 5. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या, नेहमीचं कामकाज बाजूला ठेवायची विशेष पद्धती आहे. ठीक आहे. सार्वजनिक हिताच्या, हेही बरोबर आहे. राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते का? सांगा बरं, राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते का? नाही करू शकत. बरोबर. इथे काय दिलंय? करू शकते, त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. किमान 50 सदस्यांचा पाठिंबा, हे बरोबर आहे. बरोबर आहे. हे बरोबर आहे.
5वं विधान, सरकारवर टीका केलेली असते, हे बरोबर आहे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, असे जे सगळे सेंटेन्स आहेत ना, म्हणजे तुम्हाला तहकुबी आणि सत्र समाप्ती याच्यामधला जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स इथं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, बघा आता याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. जसं मी तुम्हाला बोलत होते, कलम 85 अन्वये राष्ट्रपती काय करतात, योग्य वेळी व ठिकाणी संसदेच्या प्रत्येक सभागृहाला अधिवेशनासाठी बोलवतात. ठीक आहे, किंवा अभिनिमंत्रित करतात. संसदेच्या 2 अधिवेशनादरम्यान किती महिन्याचा कालावधी असता कामा नये, 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. व संसदेची एका वर्षामध्ये किती अधिवेशन होतात, 2 अधिवेशन व्हावीत. मात्र सध्या एका वर्षात 3 अधिवेशन पण होतात. म्हणजे फेब्रुवारी ते मे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन जुलै ते सप्टेंबर, त्याच्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर हिवाळी अधिवेशन. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही का सांगताय, लक्षात घ्या. कोणत्याही अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून ते सत्र समाप्तीपर्यंत, म्हणजे लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या विसर्जनापर्यंत गणला जातो. मग हे 2 अधिवेशनाच्या काळात जो संसदेचा विराम काळ असतो की नाही, संसदेचा विराम काळ, तर म्हणजे जो काळ असतो त्याला आपण संसदेचा विराम काळ म्हणतो. ठीक आहे, आता मेन मुद्द्यावरती आपण येऊया. मेन मुद्दा म्हणजे तहकुबी. तहकुबी म्हणजे काय, जस्ट 1 मिनिट थांबा. चला कंटिन्यू करूया आपण. बघा तर आपण इथे काय बोलत होतो की हे जे एक्सप्लेनेशन आहे ना, हे एक्सप्लेनेशन तुम्हाला कितीही डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या, सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडेल. ठीक आहे, तर आपण बोलत होतो तहकुबी बद्दल. तर संसदेची जी 2 अधिवेशनं असतात की नाही, तर या 2 अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहामध्ये दैनिक सभा होतात का, होतात. अनेक दैनिक सभा होतात, बरोबर. म्हणजे दिवसाच्या प्रत्येक सभेत 2 बैठका होतात. लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या.
ओके. सकाळची बैठक 11 पासून दुपारी 1 पर्यंत, जेवणानंतरची बैठक 2 पासून 6 पर्यंत. मग सभागृहाची बैठक संपल्याची जी घोषणा असते ना, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात तहकुबी. जसं आपण आताच बोललो होतो. ओके. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात तहकुबी. ओके. मग बैठकीच्या तहकुबीची घोषणा कोण करतं? सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी असतो की नाही, तो करतो. ओके. मग ते तास, दिवस, आठवडे याच्यासाठी असते. बैठक संपल्याची घोषणा तहकुबी व्यतिरिक्त अनिश्चित काळासाठी तहकुबी, सत्र समाप्ती, विसर्जन याच्याद्वारे होऊ शकतं. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग अनिश्चित काळासाठी तहकूब म्हणजे काय बघा, सभागृहाच्या पुढची जी बैठक आहे ना, त्या बैठकीची तारीखच द्यायची नाही. तारीख न देता सभागृह तहकूब करून टाकायचं. ठीक आहे. अशी बैठक तहकूब करण्याचा अधिकार त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असतो लक्षात घ्या. सत्र समाप्ती म्हणजे काय बघा, एखादा अधिवेशन आहे, त्याच्यातलं कामकाजाची पूर्तता झाली. ठीक आहे. कामकाजाची पूर्तता झाल्यावर सभागृहाचे पीठासीन अधिकारी शेवटची बैठक प्रथम अनिश्चित काळासाठी तहकूब करतात. नंतर काही दिवसांनी राष्ट्रपती अधिवेशनाच्या सत्र समाप्तीसाठी अधिसूचना करतात. राष्ट्रपती सभागृहाचं अधिवेशन चालू असतानाही सत्र समाप्तीची घोषणा काढू शकतात. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न तहकुबी आणि सत्र समाप्ती याच्यातला फरक काय आहे. तर तहकुबीमुळे काय होतं बघा, तहकुबीमुळे केवळ बैठक संपुष्टात येते. बरोबर. अधिवेशन येतं का? अधिवेशन नाही. तुम्हाला उलट देतात. सत्र समाप्तीमुळे काय होतं, सर्व अधिवेशन संपुष्टात येतात. हेच 2 सेंटेन्स आयोग तुम्हाला विचारतं. तहकुबीची घोषणा पीठासीन अधिकारी करतात, सत्र समाप्तीची घोषणा मात्र प्रेसिडेंट करतात, राष्ट्रपती करतात. ठीक आहे. ओके. मग जेव्हा बैठक तहकूब केलेली असते, तर बैठक तहकूब केल्यामुळे सभागृहासमोरील प्रलंबित विधेयकांवर किंवा इतर कामकाजांवर कोणताही परिणाम होत नाही. लक्षात घ्या. अधिवेशनाची पुढील बैठक भरल्यावर प्रलंबित कामकाज पुढे कंटिन्यू केलं जातं. इथं तुम्हाला कलम 107(3) अन्वये अधिवेशनाच्या सत्र समाप्तीमुळे सुद्धा कोणत्याही प्रलंबित विधेयकावर कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र सगळ्या प्रलंबित नोटिसा नवीन अधिवेशनात काय करावं लागतं, नव्याने घ्यावा लागतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता इथं तुम्हाला लोकसभेचं विसर्जन म्हणजे काय हे सुद्धा करावं लागेल, पण आता इथं तर काही त्याचा संबंध येत नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडंसं इथं नाही घेतलेलंच बरं आहे. ठीक आहे. लोकसभेचं विसर्जन कोणत्या कारणामुळे होतं, 2 कारणामुळे होतं वगैरे वगैरे, किंवा सभागृहातलं मतदान असेल, तर या सगळ्या गोष्टी, घनपूर्ती असेल, तर हे फार महत्वाचं आहे. याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंबंधात कोणती विधानं चुकीची आहेत. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. क्वेश्चन तुम्हाला काय विचारलेलं आहे. ओके. क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, SC आणि HC यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंबंधात. ठीक आहे. पण तुम्हाला काय विचारलंय, चुकीचं विचारलंय. नेहमी हे बघत चला, चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय. घाईघाईमध्ये आपण काय करतो, काय विचारलंय तेच व्यवस्थित वाचत नाही. ठीक आहे. बघा, सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकतात. रिट्स म्हणतो आपण. उच्च न्यायालय केवळ म्हटलेलं आहे बघा, केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. ओके. उच्च न्यायालय निषेधाज्ञेचा आदेश काढू शकतात, तर सर्वोच्च न्यायालय निषेधाज्ञेचा आदेश काढू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालय केवळ अपिलाच्या बाबतीत आदेश काढू शकते, तर एखादा पक्ष उच्च न्यायालयाकडे थेट गेला तरच उच्च न्यायालय आदेश काढू शकतात. चौथं विधान आहे. असे क्वेश्चन खूप पेशन्सने वाचावे लागतात. लक्षात घ्या. छोटीशी जरी चूक झाली तरी इथं आपले मार्क्स जाऊ शकतात. ओके. बघा, चौथा सेंटेन्स आहे, उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठी सुद्धा आदेश काढू शकतात. सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकते. आता इथे केवळ केवळ शब्दाला मी राऊंड का केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही थोडंसं फोकस करा. याचं उत्तर काय आहे बघा, याचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन 1, 2 आणि 3. पहिला सेंटेन्स बघा, व्यवस्थित बघा. मूलभूत हक्क टॉपिक मधून हा क्वेश्चन आहे. तर सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्क म्हणजे फक्त मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही, इतर कारणांसाठी पण आदेश काढू शकतात. बरोबर. उच्च न्यायालय
केवळ मूलभूत हक्कांच्या. हेच सेंटेन्स तुम्हाला उलट पण करून दिलं जाऊ शकतं. एससीच्या जागी एचसी आणि एचसीच्या जागी एससी. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघा, उच्च न्यायालय निषेधाज्ञेचा आदेश काढू शकत नाहीत. आता मला सांगा इथं निषेधाज्ञा म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं चॅट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. ठीक आहे. ओके. बघा, तर दुसरं सेंटेन्स बरोबर आहे. बरोबर आहे. एचसी काढू शकतात तर एचसी एससी नाही काढू शकत. क्लिअर? बघा, थर्ड बघा, हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ अपिलाच्या बाबतीत आदेश काढू शकतो, तर एखादा पक्ष उच्च न्यायालयाकडे थेट गेला तरच उच्च न्यायालय आदेश काढू शकतात. हे बरोबर आहे. उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी बघा, हे जे सेंटेन्स आहे ना, हे इथं उलट करून दिलेलं आहे. या दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं? तर इथं तुम्हाला एससी आणि एचसी यांचे जे अधिकार क्षेत्र आहेत त्याच्या संबंधी तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. आदेशाचे प्रकार पण करून ठेवा. आदेशाचे प्रकार सुद्धा करून ठेवा, जेणेकरून आपल्याला काय होतं, त्याचा फायदा होतो. पुढे जाऊन कितीही डिफिकल्ट लेवलचा पेपर तुमचा सेट होऊ द्या, तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये बघा, स्थायी निषेधाज्ञा, अस्थायी निषेधाज्ञा दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. स्थायी निषेधाज्ञा आणि अस्थायी निषेधाज्ञा. ठीक आहे. ओके, क्लिअर? पुढचा क्वेश्चन घ्या. अतारांकित प्रश्न संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंत सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला अतारांकित प्रश्नावरती क्वेश्चन येतात. तारांकित प्रश्न असतील, अतारांकित प्रश्न असतील. ठीक आहे. ओके. ऐका, आता एक्सप्लेनेशन आपण घेऊया. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न म्हणजे काय? ठीक आहे. ओके. प्रश्न उत्तराचा तास म्हणजे काय? तर याला स्टेअर्ड क्वेश्चन म्हटलं जातं आणि अतारांकित म्हणजे अस्टेअर्ड क्वेश्चन. बरोबर? तोंडी उत्तर देणं आणि लेखी उत्तर देणं हा मेन डिफरन्स आहे तारांकित आणि अतारांकितचा. तर या प्रश्नाला निराळे तारांकित केलेले असते, तोंडी उत्तर दिलं जातं, जसं मी तुम्हाला बोलले होते. पूरक प्रश्न विचारता येत नाही, याला तारांकित केलेले नसते, लेखी उत्तर दिले जातं. बघा, कन्फ्युजनसाठी तुम्हाला दिले की नाही तारांकित अतारांकित. ओके. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं संसदेत प्रश्न उत्तराच्या तासाचं जे कामकाज आहे ना ते माहित पाहिजे. तिथून तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय. संसदीय कामकाजाच्या दिवसाच्या पहिल्या तासाला म्हणजे 11 ते 12 याला काय म्हटलं जातं? प्रश्न तास. बरोबर? याला म्हटलं जातं प्रश्न तास. ओके. मग या काळामध्ये खासदाराकडून मंत्र्यांना क्वेश्चन विचारण्यात येतात. ठीक आहे. कोणते असतात प्रश्न? पहिले असतात तारांकित प्रश्न, दुसरे असतात अतारांकित प्रश्न, तिसरे असतात लघु सूचना प्रश्न आणि चौथे असतात खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न. ठीक आहे. मग तारांकित प्रश्न जे असतात ना, मंत्री कसे उत्तर देतात? तोंडी देतात. म्हणजे इथं हे आपलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. जिथे जिथे दोन आहे इलिमिनेट करून टाका. अतारांकित म्हणजे याच्यावरती पूरक प्रश्न विचारण्याची मुभा असते. इथं येत नाही म्हटलंय. तुम्हाला चुकीचेच सेंटेन्स इथं विचारलेले आहेत. 15 नंबरचा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला इथं चुकीचेच विधान विचारलेले आहेत. अतारांकित प्रश्नांना पूरक प्रश्न विचारण्याची संधी असते. हे बरोबर आहे. बरोबर, हे बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कोणती विधाने चुकीची आहेत असं तुम्हाला इथं जस्ट एकच मिनिट थांबा, काहीतरी आपले ऑप्शन चुकतायत.
तर हे चुकीचं आहे, पहिलं पण चुकीचं आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ओके, क्लिअर. तर चुकीचं विचारलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय आलं? 1 आणि 2. अतारांकित प्रश्नांची लेखी उत्तर असतात, बरोबर. जसं आपण इथं बोललोय. त्याच्यानंतर पूरक प्रश्न विचारण्याची संधी असते का? नसते, बरोबर आहे. लघुसूचना प्रश्न काय असतात? इथं नाहीये तरी पण मी सांगते. असे प्रश्न सार्वजनिक महत्वाच्या काही तात्कालीन विषयाशी संबंधित असतात, त्यांची उत्तरे तोंडी देखील दिली जातात. लघु सूचना प्रश्नावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पूरक प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आणि खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न, असे प्रश्न अशा सदस्यांना विचारले जातात जे मंत्री परिषदेचे सदस्य नाहीत. लक्षात घ्या, खाजगी म्हणतोय ना आपण, परंतु कोणत्याही विधेयकासाठी, ठरावासाठी किंवा सभागृहाच्या कोणत्याही विशेष कामासाठी ते जबाबदार असले पाहिजे. ओके. तर हा क्वेश्चन आपला कुठून विचारलेला आहे? संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाचं जे कामकाज आहे ना, तिथून हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, सॉरी इथं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तारांकित आणि अतारांकित प्रश्नांचे निकष असतात बघा. तारांकित प्रश्न प्रत्येक सदस्याला त्या दिवसासाठी नेमून दिलेल्या खात्यासंदर्भात 3 तारांकित, 15 अतारांकित. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, 3 तारांकित, 15 अतारांकित. ठीक आहे, ओके. पण त्याने विचारलेले सगळेच प्रश्न स्वीकारले जातील का? नाही, याची मात्र खात्री देता येत नाही. प्रश्नांची निवड करण्याचा अंतिम अधिकार सभापतींचा असतो. विधानसभेच्या कामकाज नियमावलीमध्ये काही निकष आहेत. सार्वजनिक महत्वाच्या प्रशासकीय विषयांवर उपयुक्त माहिती मिळवणे किंवा त्याच्यावरती सूचना करणे हा प्रश्न विचारण्यामागचा प्रमुख हेतू असतो. निकष बघा, विचारलेल्या प्रश्नात कोणाचाही नामोल्लेख किंवा कोणतीही संदिग्धता वाढवणारे विधान असता कामा नये. प्रश्नात एखादं विधान असेलच तर त्याची अचूकता सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची असेल? प्रश्नकर्त्याचीच असेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे प्रश्न लांबलचक असता कामा नये. त्यात कोणतेही निष्कर्ष किंवा विवादात्मक, उपहासात्मक, अपमानास्पद विधाने असता कामा नये. विचारलेल्या प्रश्नात कोणत्याही मतप्रदर्शनाची किंवा काल्पनिक प्रश्नांच्या सोडवणुकीची अपेक्षा असता कामा नयेत. कोणत्याही व्यक्तिगत चारित्र्याचा अथवा वर्तणुकीचा संदर्भ दिला जाऊ नये. कोणाच्याही व्यक्तिगत बाबींची चौकशी प्रश्नामध्ये केली जाऊ नये. ती बाब व्यक्तीच्या अधिकृत व सार्वजनिक पदाशी संबंधित असेल तरच तिचा उल्लेख करण्याची मुभा राहील. ठीक आहे, तर हे निकष आहेत. हे निकष लक्षात घेऊनच इथं याचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे पण निकष आहेत बघा. तेच तेच आलेले प्रश्न विचारू नये. सहजपणे उपलब्ध होईल माहिती असे प्रश्न विचारू नये. न्यायालयाधीन असलेल्या कोणत्याही बाबी संदर्भात माहिती मागवू नये, वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चालू असलेल्या विधानसभा सत्रातील चर्चेला अनुलक्षून प्रश्न विचारता येणार नाहीत म्हटलंय. विधानसभेच्या निर्णयावर प्रश्नाद्वारे टीका करता येणार नाही. मंत्रिमंडळाचे कामकाज किंवा निर्णय, कायदा अधिकाऱ्यांनी राज्यपालाला केलेल्या शिफारसी किंवा तत्सम गुप्त स्वरूपाची माहिती मागवता येणार नाही. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आता हे सगळे निकष वगैरे तुम्हाला PDF मध्ये मिळून जातील, पुस्तकामध्ये आहेत सॉरी. विधान 1 बघा, 18 नंबरचा क्वेश्चन. लोकशाहीमध्ये प्रशासन अंतिमतः लोकांना उत्तरदायी असतं. विधान 2, लोक सार्वभौम असतात. या तत्वावर लोकशाही सरकार आधारलेले असते. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. दोन्ही विधानं बरोबर असून विधान 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण आहे. या दोन्ही विधानांचा संबंध तुम्हाला सांगता आला पाहिजे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण नाही. विधान 1 बरोबर, विधान 2 चूक. तर काय येईल उत्तर बघा, 18 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं जर आपण बघितलं तर दोन्ही विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. लोकशाहीमध्ये अंतिमतः प्रशासन लोकांना उत्तरदायी असतं, बरोबर. आता विधान 2 हे विधान 1चं स्पष्टीकरण आहे. लोक सार्वभौम असतात, बरोबर. हे जे तत्व आहे ना, या तत्वावर लोकशाही सरकार आधारलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो की लोकशाही प्रशासन अंतिमतः लोकांना उत्तरदायी असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता हे जर तुम्ही इथं बघितलं ना, तर लोकशाही म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे काय, हे तुम्हाला संज्ञा कुठं मिळतील माहिती का? आपला जो सरनामा टॉपिक आहे ना, तर त्या सरनामा टॉपिक मध्ये मिळतील. ठीक आहे, ओके. तर प्रिएम्बल टॉपिक मध्ये खूप साऱ्या संज्ञा आहेत, तर त्या आपण इथं व्यवस्थित करून घेतल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकपाल विधेयक संसदेत मांडले नव्हते? आता लोकपाल आणि लोकायुक्त हा जो भाग आहे ना, हा भाग तुम्हाला मेन्सला पण विचारला जाऊ शकतो, प्रिलिमला पण विचारला जाऊ शकतो. पहिला ऑप्शन आहे 1968, दुसरा आहे 1971, तिसरा आहे 1978, चौथा आहे 1985. तर लोकपाल विधेयकाचा जो इतिहास आहे, तो सगळा इतिहास आपल्याला करायचा आहे का? डेफिनेटली करायचा आहे. आयोग तुम्हाला काही विचारू शकतो. ठीक आहे, जन लोकपाल विधेयक मसुदा काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, किंवा पहिलं लोकपाल विधेयक कधी मांडलं गेलं? शांतीभूषण यांनी मांडलं 1968 मध्ये पहिलं जन लोकपाल विधेयक. राज्यसभेने नव्हे, 1969 मध्ये 4व्या लोकसभेने काय केलं होतं? मंजूर केलं होतं. ठीक आहे, चौथ्या सॉरी. तर लोकपाल आणि लोकायुक्त याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन काही विचारली जाऊ शकते. याचं उत्तर आहे 1978. कधी मांडलं नव्हतं असं तुम्हाला विचारले. याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा विचारण्याचा आयोगाला चान्स फार आहे. त्याच्यामुळे जी हिस्ट्री आहे लोकपाल लोकायुक्त याची तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, ओके. लोकपाल आणि लोकायुक्त म्हणजे काय, बरोबर. ह्या घटनात्मक दर्जा कसा आहे, वैधानिक संस्था आहेत, काय काम करतात, अशा संस्थांची गरज काय आहे, पार्श्वभूमीमध्ये स्वीडनचा मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं? सुधारणा बोर्ड विचारलं जाऊ शकतं 2016. लोकपाल रचना विचारली जाऊ शकते. लोकपाल तपास समिती, अधिकार क्षेत्र, सीमा, हे सगळं विचारलं जाऊ शकतं. जर तुम्हाला याच्यावरती एक सेपरेट सेशन हवं असेल तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकपाल आणि लोकायुक्त याच्यावरती आपण हे घेऊया. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. भारताने नागरी सेवकांच्या राजकीय कामकाजावर कडक निर्बंध घातले आहेत. बघा, कडक निर्बंध घातले आहेत. भारतातील नागरी सेवकांना मतदानाचा अधिकार आहे का? विधान 1, 2 बरोबर असून विधान 2 हे 1चं स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु 2 हे 1चं स्पष्टीकरण नाही. विधान 1 बरोबर, विधान 2 चूक, विधान 1 चूक, विधान 2 बरोबर. ठीक आहे, ओके.
25 नंबरचा क्वेश्चन आहे, उत्तर काय येईल बघा. उत्तर आहे बघा दुसरा ऑप्शन. दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण 2 हे 1चं स्पष्टीकरण नाही. भारताने नागरी सेवकांच्या राजकीय कामकाजावर निर्बंध घातलेत, बरोबर. ओके. मतदानाचा अधिकार आहे की, याचा काय संबंध आहे, बरोबर नाही ना, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. अखिल भारतीय सेवेचा सदस्य राज्य सरकारच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रपतीकडे दाद मागू शकतो. विधान 2. ज्या प्राधिकाऱ्याने नागरी सेवकाची नेमणूक केलेली असते त्यापेक्षा कनिष्ठ प्राधिकारी त्याला पदावरून हटवू शकत नाही किंवा काढून टाकू शकत नाही, असं घटनेच्या कलम 311 मध्ये म्हटलेलं आहे. चांगला क्वेश्चन आहे बघा. तर काय म्हटले तुम्हाला, अखिल भारतीय सेवेचा सदस्य राज्य सरकारच्या आदेशाविरुद्ध राष्ट्रपतीकडे दाद मागू शकतो. ठीक आहे. विधान 1, 2 बरोबर असून 2 हे 1चं स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. जर तुम्ही दुसरं विधान बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल. दुसरं विधान जर तुम्ही बघितलं तर इथं हे 2 सेंटेन्स तर गेले आपले. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. दुसरं विधान तुम्ही बघा. ज्या प्राधिकाऱ्याने नागरी सेवकाची नेमणूक केलेली असते त्याच्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी हटवू शकतो का, नाही हटवू शकत. कलम 311 मध्ये म्हटलंय, बरोबर. मग कोणी त्यांना नेमलेलं असतं, राष्ट्रपतींनी, बरोबर. म्हणून ते कोणाकडे दाद मागतील, राष्ट्रपतीकडे मागतील. सिंपल आहे ना. अखिल भारतीय सेवा म्हणजे काय सांगू शकता मला, अखिल भारतीय सेवा म्हणजे काय. चला, अखिल भारतीय सेवा म्हणजे काय. 3 अखिल भारतीय सेवा आहेत, बरोबर. IAS, IFS आणि IPS अधिकारी कोणत्याही विभाग, सरकार किंवा मंत्रालयाला वाटप करू शकतात. इतर सेवा विशिष्ट मंत्रालय वाटप केल्या जातात आणि इतर मंत्रालयातील प्रतिनियुक्तीवरतीच असू शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वोट ऑन अकाउंट कधी संमत होतं. वोट ऑन अकाउंट कधी संमत होतं. मागण्यांवर मतदान झाल्यावर, सर्वसाधारण चर्चेच्या अगोदर, सर्वसाधारण चर्चेच्या नंतर, मागण्यांवर मतदान झाल्यावर किंवा सर्वसाधारण चर्चा झाल्यावरती. तर हा क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल पण असे क्वेश्चन आयोग तुम्हाला विचारू शकतं. 27 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आपलं बघा. सर्वसाधारण चर्चेच्या नंतर. वोट ऑन अकाउंट कधी संमत होतं. सर्वसाधारण चर्चेच्या नंतर संमत होतं. याला IMP करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की वोट ऑन अकाउंट म्हणजे काय. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपला स्टडी इतका डीप हवा आहे. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा इथं. अर्थसंकल्पाचा कायदा बनवण्याच्या प्रक्रियेतील खालील टप्पे योग्य क्रमाने मांडा. तर अर्थसंकल्पाचा कायदा बनवण्याच्या प्रक्रियेतील खालील टप्पे योग्य क्रमाने मांडा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सर्वसाधारण चर्चा, वित्त विधेयक, विनियोग विधेयक, अनुदानाच्या मागण्यांवर मतदान आणि विधिमंडळाला सादर करणं. ओके, क्लिअर. आता इथे जर आपण बघितलं तर बघा 28 नंबरचा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आपल्याला कसा विचारलेला आहे. अर्थसंकल्प तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण येतं. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पण हा भाग येतो आपला आणि इथं पण येतो. तर याचा आन्सर जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला टप्पे विचारलेले आहेत. ठीक आहे. विधिमंडळाला सादर करणं, असे क्वेश्चन ना कधी पण डाऊन साईडनी वाचायला चालू करायचं. सर्वसाधारण चर्चा अगोदर होत असते का, नाही, आधी सादर करावं लागेल ना, बरोबर. म्हणजे हा ऑप्शन केला, आधी तुम्ही सादर केलं, बरोबर. सादर केल्यानंतर चर्चा केली. ओके, चर्चा केल्यानंतर मतदान होतं, मतदानानंतर
विनियोग विधेयक आणि त्याच्यानंतर वित्त विधेयक. सोपं आहे की, फक्त थोडासा काय करावा लागतो इथं, विचार आपल्याला करावा लागतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संकल्पाबरोबर खालीलपैकी कोणती कागदपत्रे विधिमंडळाला सादर केली जातात? ठीक आहे. अर्थसंकल्पाबरोबर खालीलपैकी कोणती कागदपत्रे विधिमंडळाला सादर केली जातात? अर्थसंकल्पाचे स्पष्टीकरण देणारं पत्रक, अनुदानाच्या मागण्यांचा सारांश, विनियोग विधेयक, वित्त विधेयक, आर्थिक सर्वेक्षण. 29 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय? खूप चांगला क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन फक्त व्यवस्थित बघा. एक ऑप्शन फक्त इलिमिनेट केला तर तुमचं उत्तर येऊन जाईल. आर्थिक सर्वेक्षण आहे का? नाही. आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं का? नाही. स्पष्टीकरण, सारांश, विनियोग विधेयक, वित्त विधेयक हे काय केलं जातं? हे आहे आपलं उत्तर. ओके, क्लिअर. असे छोटे छोटे क्वेश्चन आपल्याला वाटतात, पण बघा क्वेश्चन येऊ शकतात. ओके, क्लिअर. चला, तर आपण इथंच थांबूया. पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया पुढच्या सेशनमध्ये.